आपल्या आयुष्यात बदल घडवून आणण्याची हिंमत असणाऱ्या प्रत्येकाला आमचा नमस्कार. जपानच्या एका निसर्गरम्य बेटावर एक छोटंसं गाव होतं. तिथे हिरोशी नावाचा 100 वर्षांचा वृद्ध माणूस राहत होता. तो नेहमी आनंदी, उत्साही आणि तरुणांपेक्षाही अधिक ऊर्जावान दिसायचा. लोकांना आश्चर्य वाटायचं, हिरोशी एवढा उत्साही कसा? त्याचं आयुष्य एवढं निरोगी आणि आनंदी कसं? एके दिवशी एक तरुण पत्रकार ताकेशी त्याच्याकडे गेला आणि त्याने विचारलं, हिरोशी-सान, तुमचं आयुष्य एवढं दीर्घ आणि आनंदी कसं? याचं रहस्य काय? हिरोशी हसला आणि म्हणाला, हे रहस्य जाणून घ्यायचंय तर चला माझ्यासोबत. हिरोशी ताकेशीला एका सुंदर बागेत घेऊन गेला. तिथे तो रोज पहाटे उठून झाडांना पाणी द्यायचा, फुलांची निगा राखायचा. तुम्ही इतक्या वयातही एवढं काम करता? ताकेशीने आश्चर्याने विचारलं. हिरोशी म्हणाला, हे काम नाही, हे माझं इकिगाई आहे, माझं जीवनातील उद्दिष्ट. हे मला आनंद देतं, माझ्या जगण्याला कारण देतं. ताकेशी विचारात पडला. हिरोशी पुढे म्हणाला, प्रत्येकाला जगण्यासाठी काहीतरी कारण हवं असतं, काहीतरी जे त्याला रोज सकाळी आनंदाने उठायला प्रेरित करतं. माझ्यासाठी ते कारण ही बाग आहे. इतरांसाठी वेगवेगळ्या गोष्टी असू शकतात, चित्रकला, संगीत, शिक्षण, इतरांना मदत करणे. पण इकिगाई सापडलं की आयुष्य बदलतं. ताकेशीने पुढे प्रश्न विचारला, मग प्रत्येकानं त्याचं इकिगाई कसं शोधावं? हिरोशीने 4 गोष्टी सांगितल्या. 1. तुम्हाला काय आवडतं? 2. तुम्ही कशात चांगले आहात? 3. जगाला तुमच्याकडून काय हवंय? 4. तुमची आवडती गोष्ट करून तुम्ही तुमची जीवनशैली कशी बनवू शकता? ही 4 उत्तरं जिथे मिळतील तिथेच तुमचं इकिगाई आहे, हिरोशी शांतपणे म्हणाला. हिरोशी पुढे म्हणाला, लोक पैसे कमावण्यासाठी काम करतात पण जीवनाचा आनंद विसरतात. लोक भविष्यासाठी चिंता करतात पण वर्तमान विसरतात. जर तुम्ही रोज तुमच्या इकिगाईसाठी जगलात, म्हणजेच ज्या गोष्टीत तुम्हाला आनंद मिळतो ती गोष्ट रोज उत्साहाने केली, तर काम कधीच ओझं वाटणार नाही. उलट तेच तुमच्या आनंदाचा आणि प्रेरणेचा स्रोत बनेल. ताकेशीच्या डोक्यात प्रकाश पडला. तो त्याच्या आयुष्याचा विचार करू लागला. त्याला समजलं, इकिगाई म्हणजे फक्त करिअर किंवा पैसा नाही, तर इकिगाई म्हणजे अर्थपूर्ण आणि आनंददायक जीवनाचा शोध आहे. ताकेशीने हिरोशीला शेवटचा प्रश्न विचारला, जर एखाद्याला त्याचं इकिगाई सापडत नसेल तर त्यांनी काय करावं? हिरोशीने स्मितहास्य केलं आणि म्हणाला, छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधा. तुमच्या मनाला समाधान देणाऱ्या गोष्टी करा, प्रयोग करा, स्वतःला ओळखण्याचा प्रयत्न करा आणि सर्वात महत्वाचं, कधीही थांबू नका. त्या दिवशी ताकेशीला उत्तर मिळालं. त्याने ठरवलं, तो त्याच्या इकिगाईचा शोध घेणार आणि ते आयुष्यभर जपणार. या कथेतून आपण काय शिकलो? 1. इकिगाई म्हणजे आपल्या जीवनाचा खरा हेतू शोधणं आणि त्यासाठी आनंदाने जगणं. 2. जगण्यासाठी पैसा प्रसिद्धीपेक्षा आनंद आणि अर्थपूर्ण कार्य महत्वाचं आहे. 3. छोट्या छोट्या गोष्टीत समाधान शोधलं की जीवन सुंदर होतं. आणि 4. स्वतःला ओळखा, प्रयोग करा आणि कधीही थांबू नका. आनंद हा एका क्षणापुरता नाही, तर तो तुमच्या जीवनशैलीचा भाग असायला हवा आणि त्यासाठी तुमचं इकिगाई शोधा आणि त्यासाठी जगा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. आपला वेळ आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे आणि म्हणूनच आम्ही मौल्यवान माहिती प्रदान करण्यास सदैव तत्पर आहोत. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी रहा, सकारात्मक रहा.